2033 दी वाढ 1984 सालच्या जून महिन्याची 15/16 तारीख यादीत दिल्याप्रमाणे सर्व साहित्य अगदी नवकोरं घेऊन काका माझ्या मावशीचे पती व आईवडिलांसोबत डी वॉर्ड 2033च्या वाड्याच्या भल्या मोठ्या दरवाजातून काव्याबाव्या नजरेने वडिलांच्या हाताला पकडून आत पाऊल टाकले. नजर सर्व चौक भर फिरली. चौकातील शाळेचा भिंतीतील जो फलक आहे त्याच्या बाजूच्या कोपऱ्यात सुरेख अक्षरात अभिनंदनाचा एक बोर्ड लिहिला होता. माजी विद्यार्थी श्री ज्ञानेश्वर मोळे, IAS उत्तीर्ण. आजही ते अगदी स्पष्ट जसंच्या तसं आठवतं. त्याचवेळी स्मिताताई पाटीलही बोर्डात आली. अशा आनंदाच्या आणि उत्साह भरलेल्या वातावरणात 5वीची सुरुवात झाली. आज मी आपणास सर्वप्रथम आमच्या 2033 डी वॉर्ड या वास्तूची ओळख करून देते. कारण 82 ते 83च्या बॅचपर्यंतच हा वाडा ओळखीचा. त्यापुढे मुलांची शाळा शिंगणापूरला आजच्या इमारतीत स्थलांतरित झाली. दरवाजातून आत आल्यानंतर उजव्या बाजूला माननीय दीक्षित मॅडम राहायच्या. डाव्या बाजूला प्राचार्य केबिन आणि त्यास लागूनच माननीय बहुतुले मॅडम राहायच्या. पुढे पहिला चौक, खाली दगडी फरशी, उजव्या बाजूस प्रयोगशाळा तर डाव्या बाजूस मेडिकल रूम. चौकाच्या पायऱ्या चढल्या की दोन्ही बाजूस वर्गखोल्या. तिथून आतमध्ये मागे जायच्या लाकडी कोरीव चौकटीवर श्री गणेशाची सुबक मूर्ती. तिला हात लावूनच आत जायचं हे जणू अंगवळणी पडलं होतं. आत पॅसेज व उजव्या बाजूला भांडारगृह, धान्य, तेल, तिखट, कांदे, लसूण आणि इतर सर्व प्रकारचे वाणसामान असायचे. एक तराजू होता. सपाटे मामा, हिरा मावशी यांना कित्येकदा रोजचे वाणसामान काढायला त्याची मोजून रजिस्टरमध्ये नोंद करायला मदत केलीये. सर्व साहित्य काढून झाल्यावर ही खोली न विसरता कुलूप बंद केली जाई. इथून पुढे गेलात की पुन्हा उजवी व डावीकडे एक एक खोली. उजवीकडे कधीकधी वर्ग बसत. आमच्या 5वीचा वर्ग याच खोलीत बसायचा. लोक हो, यानंतर यायचं ते आपलं आवडतं ठिकाण डायनिंग हॉल. उजवीकडे छोटा तर डावीकडे मोठमोठ्या डायनिंग हॉलमध्ये ताटाचं कपाट होतं. तिथून ताटं घेऊन जेवणाच्या रांगेत उभे राहायचो. नंतर आपापली ताटवाट्या आणल्या गेल्या. जेवण सर्व खाणं आवश्यक, भोजनमंत्री त्यावर लक्ष देत असे. या डायनिंगजवळच आतल्या चौकातच आम्ही 5वी-6वीच्या लहान मुली भल्या मोठ्या पितळी व अर्ध्या मिनिटात बादली भरेल अशा नळाखाली सकाळी लवकर आंघोळ करायचो. तिथेच पुढील डावीकडे असलेल्या बाथरूममध्ये आंघोळीसाठी बादली ठेवून मोठ्या ताई आपल्या आंघोळीचा नंबर लावून ठेवत. उजवीकडे चौकाच्या एका कोपऱ्यात स्वयंपाकगृह होतं. सपाटे मामा व हिरा मावशीच्या देखरेखीखाली सर्व मामा मावश्या आपलं काम चोख बजावायच्या. त्या पाठीमागे जायला पुढच्यासारखाच एक मोठा दरवाजा व मागे ग्राउंड. भांडारगृहाच्या समोरील पॅसेजमधून वरच्या मजल्यावर जायला जिना आहे. जिन्यावरून वर आले की येतो तो भला मोठा आरसा लावलेला आरशाचा हॉल. येथे उंचीप्रमाणे रांगेत उभे राहून सर्वजणी वेणीफणी करत असू. खूप मजा यायची. या हॉलच्या उजवीकडे कपड्याचा हॉल तर डावीकडे आतील बाजूस मीराताईचा हॉल. हो, तिच्या नावावरूनच हा हॉल ओळखला जायचा. खूपच अप्रूप वाटायचं तिचं. कोण असेल ती, कशी असेल ती मीराताई. या 3 व मेन हॉल आणि तिसरा मजला अशा सर्व ठिकाणी आमची राहण्याची व्यवस्था असायची. गटानुसार हॉल बदलले जायचे, त्यामुळे सर्व ठिकाणी राहायची संधी मिळायची. मेन हॉलच्या पुढे लागून गॅलरी. तिथे सहसा उभे राहायचं नाही असा दंडक. पण अनंत चतुर्दशी, पालक भेट असे काही दिवस अपवाद असायचा. आळीपाळीने गणपती पाहायचो. पालक भेटीनंतरचा किंवा सुट्टीनंतरचा एक मजेशीर सोहळा असायचा. GS करून सर्व हॉलमधील बॅगांची तपासणी करून खाऊ जमा केला जायचा. खूप राग यायचा तायांचा. पुढे मी स्वतः. GS झाल्यावर अनिच्छेने ही गोष्ट करायला लागायची. काय करणार? रूल मीन्स रूल. नंतर तो खाऊ सर्वांमध्ये समान वाटला जायचा. त्यातूनही आमची स्वाती मीराताईच्या हॉलला असलेल्या खिडकीच्या गजांमधून पिशवीला दोरा बांधून खाली सोडायची. सुरुवातीस ही गोष्ट अजिबात लक्षात आली नाही. सार काही बेमालूम सुरू होतं. पुढे शेवटी आमच्या एका मैत्रिणीनं ही बाब लक्षात आणून दिली. पण मी जाणून बुजून कानाडोळशा केला. मलाही हे काम बिलकुल आवडत नव्हते. आज मात्र हा किस्सा आठवून आम्ही खूप हसतो. आता जाऊयात वाड्याच्या सर्वात वरच्या व तिसऱ्या मजल्यावर. खालील पॅसेजमधून आरशाच्या हॉलमध्ये आलेला जिना 3ऱ्या मजल्यावर पण जायचा. इथेही एक मोठा आरसा होता.
तिथे 3 मोठे हॉल व 2 छोट्या खोल्या होत्या. त्यापैकी एक मधला हॉल व त्याच्याच एक भाग जेल नावाने ओळखला जायचा. कारण आजही स्पष्ट होत नाही. या दोन्ही ठिकाणी गटानुसार आम्ही राहायचो. लागूनच असलेले जे इतर दोन्ही बाजूचे 2 हॉल होते ते अंधार कोठडी नावाने ओळखले जायचे. या दोन्ही अंधार कोठड्यांमध्ये जायला असलेल्या दरवाजाबाहेर प्रत्येकी एक अगदी चौरसाकृती खोल्या होत्या. त्यांना गॅलरी होती. या खोल्यांचे वैशिष्ट्य असे की पूर्वेकडील खोलीतून आपणास खालील चौकातील हालचाल दिसायची आणि पश्चिमेकडील खोलीतून वाड्याची मागील बाजू म्हणजे मोठ्या डायनिंगच्या काही भाग व ग्राउंडचा भाग दिसायचा. या दोन्ही खोल्यांचा वापर आम्ही कपडे सुकवायला घालणे व अभ्यासासाठी करायचो. आमच्या या प्रचंड मोठ्या वाड्याचा उल्लेख बंपरचे झाड आणि रेकॉर्ड रूमशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. बंपरच्या झाडाखाली मोठी पाण्याची टाकी जिथे आम्ही जेवल्यानंतर ताटं वाट्या धुवायचो आणि इथे पहाटे आंघोळही केली जायची. संध्याकाळी काही जणी लपून छपून बहुतुले मॅडमच्या घरातील टीव्ही खिडकीच्या फटीतून कधीकधी पाहायचो. हा एक खूपच जमाडी जम्मतवाला सीन असायचा. मग त्यावर चर्चा व्हायची. मी कसा चोरी छुपे टीव्ही पाहिला, सध्या रामायणात काय सुरू आहे, पुढच्या वेळी कोणासोबत घ्यायचे, एक ना अनेक. नंतर पुढे शाळेचा टीव्ही आल्यावर हे थ्रिल बंद झालं. मग सगळ्यांजणी शनिवार रविवार रेकॉर्ड रूममध्ये एकत्र टीव्ही पाहण्याचा कार्यक्रम करायचो. व्हीसीआर भाड्याने आणून अनेक पिक्चर पाहिलेत आम्ही पण. अधूनमधून होणारे अनेक कार्यक्रम, रेकॉर्ड रूममधील लेजिमच्या सराव, कॅमल वॉक, मंकी वॉक, शीर्षासन आजही मनपटलावर जसंच्या तसं कोरलंय. खूप भरभरून दिलं या वास्तूनं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कणखर व खंबीर बाणाने उभं राहायला शिकवलं. कधीही न विसरता येणारे, प्रत्येकजण आपापल्या विषयात पारंगत असे गुरु दिले या वास्तूने. आमच्या सर्वच गुरूंचे ऋण कधीच फेडता येणार नाहीत. आजही आठवतं हिवरेकर मॅडमचं मराठी व भूगोल, दीक्षित मॅडमचं संस्कृत, श्री बहुतुले मॅडमचं इंग्लिश, श्री सी.जे. कुलकर्णी सरांचं रसायनशास्त्र व भूमिती, श्री नदाफ सरांचं गणित, श्री गुरव सर व एन.के. कुलकर्णींचं भौतिकशास्त्र, कैलासवासी व्ही.पी. कुलकर्णींचं जीवशास्त्र, सौभाग्यवती शिंदे मॅडमचा इतिहास आणि सौभाग्यवती मुळे मॅडमचा हिंदी, श्रीमान कवडे सरांचे सायन्स विषयक ज्ञान आणि सौभाग्यवती मीना मॅडमची संगीताची जाण, श्रीमान सय्यद सरांचे व चित्रकला, सौभाग्यवती कुलकर्णी व पनोरीकर सिस्टर यांच्या मुलीच्या ममतेने आमची काळजी वाहणं, सारं पुन्हा एकदा नव्याने अनुभवलं आज या लेखाच्या निमित्ताने. प्रिय बंधू रणजित, तुझे खूप आभार. तुझ्या कार्यास अनंत शुभेच्छा. अनेकदा वा शतदा जन्मून फिटायचे ना ऋण व्हीएनकेचे नाते अतूट या वास्तूशी. 2033D नाव तिचे.